नमस्कार, चेंज मेकर्समध्ये आपलं स्वागत. मी आरजे टिया आणि आज आपल्यासोबत आहेत मनोज पाटील सर, डिरेक्टर ऑफ इन्फो मशीन्स. हॅलो सर. नमस्कार. सर, सगळ्यात आधी तर मला हे विचारायचं आहे की तुम्ही या फील्डमध्ये कसे आलात? कोणता टर्निंग पॉईंट होता जो तुम्हाला इकडे घेऊन आला? इंजिनिअरिंग केल्यानंतर 2 वर्ष जॉब केला पुण्यात. त्यावेळेला डिजिटल टेक्नॉलॉजीचं Y2K इयर असताना वेव्ह सुरू झालेली होती. आय वॉज इन टू सेल्स अँड सर्व्हिसेस ऑफ दोज पर्टिक्युलर प्रोडक्ट. अप कंट्री काम करत असताना लक्षात आलं की नॉर्थ महाराष्ट्र रिजनमध्ये करण्यासाठी भरपूर मोठा स्कोप आहे. तर त्या अनुषंगाने सुरुवात धुळ्यातनं झाली. त्यानंतर मग धुळे जळगाव करत करत नाशिकपर्यंत आलो. म्हणून कालांतराने 2 वर्ष जॉब केल्यानंतर व्यवसायात आलो. सर, तुमचं फील्ड खूप नवीन आहे, इव्हन माझ्यासाठी सुद्धा, सो त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. ऑडिओ व्हिज्युअल टेक्नॉलॉजीमधलं सिस्टम इंटिग्रेशन एक महत्त्वाचा पार्ट असतो. एनी सॉर्ट ऑफ डिजिटल क्लासरूम्स, एनी सॉर्ट ऑफ कॉन्फरन्स हॉल, एनी सॉर्ट ऑफ कमर्शियल सिनेमाज और ऑडिटोरियम्स हे डिझाईन करण्यासाठी सिस्टम इंजिनियर्स लागतात. मग ऑडिओ आणि व्हिज्युअल ह्या दोघी कंपोनंट्सचं टेक्नॉलॉजिकल ॲस्पेक्ट्स पॉईंट ऑफ व्ह्यूने जे रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटप्रमाणे वस्तूंची सांगड घालून सोल्युशन्स देणं हे या फील्डचं USP होता. आणि हे करणारी मंडळी मुळातच ह्या रिजनला कमी होती. तर त्यामुळे एक डिस्टिंक्टिव्ह ॲडव्हान्टेज मिळाला की रादर दॅन सिटीज लाईक पुणे, मुंबई, दिल्ली, बँगलोर इथून सिस्टम इंटिग्रेटर्स येऊन इथे कामं करायचे. इनिशियल सुरुवातीला ते हिकअप्स होते अंडरस्टँडिंगचे, पण नंतर कालांतराने ती सूट झाली. सर, तुम्ही या फील्डमध्ये इन्फो मशीन्स थ्रू काम करतायत, सो इन्फो मशीनची एक्सपर्टीज कशामध्ये आहे? Info Machines expertise in more into digital classroom solutions, audio visual conferencing solutions, commercial cinema theaters, auditoriums हे सगळं बेसिक रॉ पासून फुल फ्लेज डिझायनिंग पर्यंत आम्ही संपूर्ण हे करून देतो. सर, इन्फो मशीन्सला ॲज अ ब्रँड तुम्ही कुठल्या डिरेक्शनला जाताना पाहतात? We started as a very small organization, but eventually we grew up. We are having multiple offices across Dhule, Jalgaon, and we are headquartered here in Nashik. And looking forward to go further into many more districts. सर, इन्फो मशीन्स थ्रू तुम्ही बरीच कामं केलीत आजपर्यंत, पण असं एखादं काम जे तुम्हाला लक्षात आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःवरती प्राऊड फील करतात? मागल्या वर्षी आम्ही जगातला सगळ्यात मोठा सोलर प्रोजेक्ट भुजला जिथं होत आहे तिथल्या स्टाफसाठी ओपन एअर थिएटर केलेलं होतं. तो खूप चॅलेंजिंग एक असा आस्पेक्ट होता, कारण एरिया वॉज इन टू लॅक्स ऑफ स्क्वेअर किलोमीटर्स. तिथल्या सोलार पार्कच्या दृष्टिकोनातून मॅनपॉवर टिकवण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तिथे ओपन एअर थिएटर करण्यात आलेलं होतं. त्यानंतर आता रिसेंटली एअरफोर्स ग्वाल्हेरला आम्ही डिफेन्स इंडस्ट्रीतला सगळ्यात मोठा स्क्रीन क्रिएट केला. द स्क्रीन साईज वॉज अराउंड अबाउट 50 feet by 30 feet अँड त्यावर प्रोजेक्शन देऊन तो ऑडिटोरियम डिजिटली इक्विप केलेला होता. सर, नवीन जनरेशनला जर या फील्डमध्ये यायचं असेल तर त्यांच्यासाठी काय स्कोप आहे? कारण AV खूप ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या, त्याच्यामुळे काय अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात? ऑडिओ व्हिज्युअल फील्डमध्ये प्रॉस्पेक्टिव्ह फ्युचर भरपूर आहे. इंटिग्रेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगायचं झालं तर अंडरस्टँडिंग टेक्नॉलॉजिकल ॲस्पेक्ट आणि लर्निंग मेथडॉलॉजी जर माहिती असेल तर करण्यासारखं खूप काही आहे त्यामध्ये. इनफॅक्ट नवीन जनरेशनसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड डिजिटल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे सगळे सोल्युशन्स जर लाईक करत असतील तर त्यात करिअर करण्यासारखं भरपूर काही आहे. फ्युचर बरंच प्रॉस्पेक्टिव्ह आहे अद्याप. शुअर. थँक्यू सर. थँक्यू सो मच.